प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग. न्यूझीलंड देशात 2 वैमानिक मित्र आपले चार्टर्ड विमान वेलिंग्टन ह्या शहराच्या 50 मीटर दक्षिणेस एका द्वीपावरून नेत असताना त्यांच्या असे लक्षात आले की त्यांच्या विमानातील इंधन संपले आहे. खाली तुरळक घरांची वस्ती होती व आजूबाजूला पर्वत होते. वैमानिक याकोब व वैमानिक अमर ह्या दोघांना काय करावे ते सुचत नव्हते. याकोब हा परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवणारा वैमानिक होता. कॉकपिटमध्ये त्याने मान खाली घालून परमेश्वराची प्रार्थना केली. तो प्रार्थना करत असताना अमर मात्र बेचैन झाला आणि तो अतिशय घाबरला होता. प्रसंग फारच नाजूक होता. प्रार्थना संपल्यावर याकोबने परमेश्वराचे आभार मानले. हे देखील अमरला विचित्र वाटले. अशा प्रसंगात प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी काय चमत्कार करणार आहे असा विचार त्याच्या मनात आल्याचे देखील त्याने नंतर कबूल केले. काही मिनिटातच त्यांना खाली एक मोकळे विशाल खेळाचे मैदान दिसले. याकोबने कुशलतेने आपले विमान तेथे उतरवले. विमानातून उतरल्यावर काही अंतरावर त्यांना 6 मीटर उंचीचा भव्य फलक दिसला. त्यावर लिहिले होते, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. अमर त्या दिवशी प्रभू येशूचा शिष्य झाला. आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग आपण अनुभवत असतो. देवाने त्या प्रसंगातून बाहेर काढलं असताना सुद्धा आपण देवाला धन्यवाद देत नाही. त्यामुळे आपण प्रत्येक प्रसंगात देवाची प्रार्थना करून त्याच्या धन्यवाद केला पाहिजे. जीवनाची व्याख्या तुमच्यासाठी नवीन असेल. आमेन.